चॅनल कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे सोमवार आणि आज मी चालली आहे महालक्ष्मी आईच्या मंदिरात चालली आहे, आईची होटी भरायला चालली आहे। आणि मार्गशीर्षमध्ये मी जाते महालक्ष्मीच्या मंदिरात, पण आज माझ्यासोबत नेत्रा येते आहे, कारण नेत्राचा पण उपवास आहे आणि माझी पण इच्छा आहे की तिने पण यायला पाहिजे माझ्यासोबत। नवरात्रीमध्ये पण तिला यायचं होतं पण जमलं नाही तिला यायला, तर आता मी आणि ती चालले। मिस्टर नाही येते कारण मिस्टर योगिनीला आणायला लागणार आणि खूप गर्दी असते मंदिरात, आणि आता ह्या महिन्यात तर खूप गर्दी असते। मेन गोष्ट मला कोल्हापूरला जाऊन तिची होटी भरायची होती पण नाही जमणार, तर ठीक आहे, आई इथे आहे महालक्ष्मी आई आपली, तर तिथे जाऊन होटी भरते मी। तर आता लास्ट गुरुवारला फक्त 2 दिवसच बाकी आहे, तर मी बोली फटाफट आईची होटी भरून येते आणि त्याच्यानंतर मग 2 दिवसात देवीची तयारी, होटी म्हणजे लास्ट गुरुवारची तयारी पण करायची। तर मी चला आता जाते, घरातले कामच होत नव्हते, एवढा कंटाळा येतो ना सकाळी उठल्यापासून। आदल्या दिवशी प्लॅन केलेला लवकर उठून सर्व करायचं असं तसं, पण काय मनासारखं काय होत नाही, व्हायचं तेवढाच टाइम होतोय। आता वाजले 4 वाजले घड्याळात बरोबर, आणि आता आम्ही निघतोय। मेन गोष्ट इथनं आम्ही टॅक्सीने जाणार आहे, येताना बघूया मिस्टर येतील नाहीतर आम्हीच येऊ। पहिल्यांदा मी आणि नेत्रा चालली आहे मंदिरात, तशी आई आहे मागे, टेन्शन नाही, पण खूप छान वाटतंय की मी आईची होटी भरायला जाते। तर चला आता जाऊन माझ्याकडे नारळ होता आणि तांदूळ मी घेतले, हाखन पण माझ्याकडे होता आणि हे पण माझ्याकडे होता, 2 अगरबत्ती घेते आणि मी आता जाताना वेणी घेणार आहे, तर इथेच मी हळद कुंकू लावते। हे सर्व होटीचं सामान मी घेतलं, आता जाताना वेणी घेईल म्हणजे होटीचं सामान माझं कंप्लीट होईल करून। कसं वाटतं आज तू माझ्यासोबत येते? खूप वेगळं वाटतंय, कारण मी मम्मी बरोबर पहिल्यांदा जाते मंदिरात आहे पण। तर चला आता जाऊया। आणि इथे माझी महालक्ष्मी आई बसली आहे, तर त्याची सकाळी पूजा करून घेतली। तर चला आई मी इथे व्यवस्थित तुम्हाला तुझं दर्शन दे बस, आहे ना? तर चला आता निघूया महालक्ष्मीच्या मंदिरात जायला। चला आता फायनली आम्ही बसलोय टॅक्सीत। आम्ही पोचलो। कसा दिला? लक्ष्मी कमल 40 रुपये लक्ष्मी कमल। साधा कमल घे ना, तू घे। नेसवणारे ठेवतात ते, ही पण नेसवली असे बघ ना ते।
देवीचं दर्शन झालं, खूप सुंदर आणि छान वाटलं. कसं वाटलं नेत्रा? छान. आणि एक दोन मिनिटं आपण उभेच होतो ना, 1-2 मिनिटं आम्ही उभे होतो. खूप सुंदर छान दर्शन झालं. होटी सुद्धा भरून झालंय. तर चला आता मिस्टर योगिनीला घेऊन घरी पोचणारच आहे, तर आता मी पण निघते. चला आता निघूया. खूप सुंदर इथे छान वारा येतो. ते पहिलं समुद्र असतं, त्याला रोड बनते बघा. कदाचित आम्ही याच. चला आता जाऊया. कशी वाटते? कर इथं मोठे, ह्या मोठे हे बघ, अतिशय मोठे. हे पकड. वाईट वाली काढू जास्त तुला गटावर काढू. ही छोटी ना वाटत आहे, बरोबर वाटत. नहीं थोड़ा भी कम नहीं करोगे? जी ज़्यादा बताएंगे ही नहीं, जो है वो मुकुट साड़ी नाच सब लगा के तेरे, मतलब ज़्यादा बताओ तो बेहतर है. ही बघ कशी वाटते देवी. डायरेक्ट तुम्ही इकडे आली असता लागले कोणालाच काढून नाही दाखवलं तुम्ही, तुम्हाला पहिल्यांदा दाखवून आले. 100 रुपये दे. लय जास्ती वाटते. नाही पण ते फोडी बघ केवढ्या मोठ्या मोठ्या. तर चला आता महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आली. खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं मला. आज पहिल्यांदा मी माझ्या मिस्टरांबरोबर नाही गेली, नेत्राबरोबर गेली आणि खूप आम्ही छान देवीचं दर्शन घेतलं. येता येता आम्ही खायत पण आलो, काय घेत पण आलो आणि बघत सुद्धा आलो. ओलीचे ना लाल आणि पिवळा कलर संपलेला होता, तर हे लाल कलर घेऊन आले मी आणि हा एक कलर घेऊन आले, पिवळावाला कलर. हे 2च कलर संपलेले होते, बाकी सर्व कलर आहे माझ्याकडे. आणि रांगोलीचा साचा आहे ना माझ्याकडे, हे असे डिझाईनचे नव्हते, त्यामुळे हा एक डिझाईन आणि हा एक कमलाचा आणला मी. हे 2 ना मला 100 रुपयाला पडले. आणि नेत्रानीला लोणचं घेतलं, तिला आवडतं म्हणून. तर बघा हा लोणचं 100 रुपयाचं घेऊन आली ती. बाकी मिठाई आणि पेढे घेऊन आली, तिला खायचं. तिला मिठाई भरपूर आवडते, तिने थोडीच घेतली, जास्ती नाही घेतली. ती संपली सुद्धा. आणल्या तिने सुरुवात केली. येता येता भाजी पण घेऊन आली. कांदे आणि बटाटे माझे संपलेले होते, ते पण घेऊन आली. तर चला आता संध्याकाळचे वाजले 7:30. मिस्टर मी आल्या निघाले लगेच त्यांच्या ऑफिसला जायला. तर आता कामं भरपूर पडले आणि जेवण सुद्धा करायचं आहे. तर आधी सर्व आवरून घेते. आणि बघा हा मी धागा घातला. मी कधी गेली ना महालक्ष्मीच्या मंदिरात तर मी हे धागे नाही घालत,
पण नेत्रा मॅडमला एवढं हाऊस आहे ना की मम्मी हात चल घालूया. त्यामुळे मीनी पण आणि तिन्ही पण हे धागं घातले. तर चला आता बाकीची कामं भरपूर आहे घरातले आल्या आता सर्व आवरून घेते. मशीन लावायचे, संध्याकाळचं पाणी येतो, परत जेवण पण करायचं कारण जेवण नाही केलेलं होतं. मी भाजी चपाती केलेली, पण मेथीची भाजी केलेली. आणि मेथीची भाजी ना माझे मिस्टर खायत नाही, मला त्यांच्यासाठी आता बटाटा वांगा त्याची भाजी करायची. तर आता कामं आवरून घेते आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बाय बाय.